असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण वाटत नाही. आहे विरोधी आमदार माजी खासदार आहेत, उद्योगी आहेत, त्याची माहिती मला आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आठवते. एक दिवशी माझ्याकडं आधार खात्री आली आणि त्यांनी सांगितलं की साहेब, विधान परिषदेच्या जागा भरायच्यात, एका जागेसाठी माझा आग्रह आहे. म्हणजे कुणाचा? त्यांनी सांगितलं संजय फासलाचा. म्हणजे मला पसंत नाही. तुम्ही काहीतरी दुसरं नाव सांगा. नाही म्हणजे माझा फार आग्रह आहे, मी त्यांच्याशी बोललो आहे, काही करा त्यांना द्या. आणि म्हणजे ह्यांचा काही भरोसा नाही की तुमच्यावर राहतील याची खात्री नाही. कशासाठी तुम्ही आग्रह करता? नाही म्हणजे माझ्या भागाचं आहे, काही करा पण एवढं माझं ऐका. शेवटी आधारचं नाव येणं हे मला शक्य नव्हतं. आम्ही मान्य केलं. ते आमदार झाले, 5-6 वर्ष राहिले. पण मोठी गमतीची गोष्ट आहे, ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला दुसऱ्या दिवशी नवा पक्ष लगेच भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेले, लोकसभा लढवली, त्यांना यश मिळालं. 10 वर्ष लोकसभेत राहिले. मी जास्त चौकशी करायचो, मतदारसंघात काय चाललं, काय चाललं असेल बघणारी वकील हा कधी मतदारसंघाच्या प्रश्नाची कधी चर्चाही करत. इथं विचारल्याच्या नंतर तेच ऐकायला जायचं. 10 वर्ष काढली. गेल्यानंतर खासदारकी संपली. आता नवीन पक्षात गेले, तिथं त्या ठिकाणी राहिले. तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी काय सांगायचं नाही. काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आली. निवडणुकीच्या आधी 1 महिन्याच्या पूर्वी मी सांगलीला आलो होतो आणि काहीतरी कार्यक्रम त्यांनी घेतला होता. मला अतिशय आग्रहाने सांगितलं तुम्ही यायलाच पाहिजे, समाजाच्या लोकांचा प्रश्न आहे. शेवटी मी गेलो त्या कार्यक्रमाला. सांगलीमध्येच कार्यक्रम होता. मी त्यांना विचारलं की उद्याच्या निवडणुकीमध्ये कसं चित्र दिल्याचं, काय काळजी करू नका. म्हणजे अवसर सगळे आहे. काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी असेल, याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे तुमचं काय म्हणजे आमचं या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद लावणं, याच्या दुसरी काही माझी अपेक्षा नाही. आणि 8 दिवसांनी वाचलं की या मतदारसंघात अर्ज भरला. कुठं शब्दाची किंमत नाही, निर्णयाच्यामध्ये सातत्य नाही. अशा प्रकारचं ते व्यक्तीचं काम करण्याची संधी लोकांनी दिली. त्याच्या कामाचा, संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही. कारखाना इथं उभा केला. आज त्या कारखान्याची काय अवस्था आहे, मी काही त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही, तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता. आज एकेकाळी सांगली जिल्हा सरकारी कारखानदारीच्या बाबतीत महाराष्ट्राला नेतृत्व देणारा जिल्हा आणि त्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव भागाचा कारखाना आज काय अवस्थेत आहे, त्याचं नेतृत्व कोणाकडे होतं, त्याची जबाबदारी कोणाची होती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि कारखानाच नाही, गणपती संघ असेल, आणखीन काही संस्था असतील, अनेक संस्थांच्या संबंधीचा उल्लेख जिथे जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीत आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे. आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही. कारण समाजाच्यासाठी समाजाने दिलेला अधिकार हा गाजवायचा असतो, त्यासाठी वापरायचा असतो. हे सूत्र या ग्रस्थांनी कधीही मनामध्ये ठेवलं जाईल आणि त्याचा परिणाम आज तुम्हा लोकांच्या हिताची लवकर न करणारी
व्यक्ती जर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला सत्ता असं नसो, पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माणसाला म्हणजे हेलपाटे घालून अधिकाऱ्यांची गोड बोलून या मतदारसंघाच्या जनतेची कामं करून घेणं हे सूत्र त्यांनी या मधल्या काळामध्ये पाहिलं. त्याचा विचार करायचा का लोकांना धोका देण्याचा विचार करायचा हा प्रश्न तुमच्यापुढे आहे. आणि माझी खात्री आहे की तासगाव तालुक्याची जनता या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात, संघर्षाच्या काळात समाजासाठी कष्ट करणारी, उभारणारी, देशाला परकीयांच्या हातातून मुक्त करण्यासाठी पर्यंत संघर्ष करणारी आणि नेहमी प्रगतीचा आणि विकासाचा विचार करणारी जनता रोहित भाषांच्या मागं मोठ्या शक्तीने उभं राहील याची पूर्णपणानं मला खात्री आहे. आणि उद्याच्या या निवडणुकीमध्ये त्यांची खून तुम्हाला माहिती आहे. तुतारी फुंकणारा माणूस आणि जो माणूस आझाद पाटील असोत आणि आज त्यांचा वारसा रोहित चालत असेल, या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंडतेने लक्षात ठेवलेला आहे. आणि त्या शेवटच्या माणसाचं स्मरण या तुतारी त्यांनी मुखात घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला कायम होईल. आणि त्यासाठी तुतारी फुंकणारा माणूस याच्यासोबत वचन दावा मोठ्या संख्येनं प्रचंड मतानं तुम्ही रोहितला निवडून द्या. मी सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला खात्री वाटेल की अण्णासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत, त्याचं दुःख आहे, अस्वस्थता आहे. आम्हा लोकांचं तर त्यांच्याशी भांडणच आहे. मी स्वच्छ सांगितलं की अण्णांना की तुमचं माझं भांडण होईल, तुम्हाला जायचं, आम्हाला सोडून जायचा अधिकार नाही. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची जनता वेगळ्या दृष्टीनं बघते आणि त्यासाठी तुम्हाला जगलंच पाहिजे. तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काही होत असेल तर तुमचं आमचं भांडण होईल हे मी स्वच्छ त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं. पण शेवटी सगळंच काही तुमच्या माझ्या त्यांच्या हातात असतं असं नाही. काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि तीच अवस्था तिथं झाली आणि आज ते तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही. पण ती राहिली नसली तर त्यांचा आदर्श काय नाही. आणि तो नुसता तासगाव होता नाही, सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो तर लोक आस्थेनं आजाराची चौकशी करतात, कुटुंबाची चौकशी करतात. माझ्या मते हे फार मोठं धन तुम्हा लोकांच्या फजरामध्ये आजारी जाता जाता टाकलेलं आहे. आणि म्हणून समाजाला संपन्न करण्याचा दृष्टिकोन ज्यांनी उभं आयुष्य व्हायला आज त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जागेवर त्यांची पुढची पिढी ही जर निवडणुकीला उभी होत असेल तर तुम्हा सगळ्यांची पूर्ण ताकद ही तर त्यांना द्याच, पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून सर्व महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे की रोहित भाषाला जी काही मतं भरली अशी मतं भरणं याला भाग्य लागतं. याची घरोघर चर्चा होईल हीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते. एका गोष्टीचा उल्लेख कधी केला पाहिजे. मध्यंतरी इथं आल्याच्या नंतर वेदांना संघ या संबंधीचे लोक मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही स्वर्गीय आझाद बाबा पाटील या नावानं वेदांना मार्केट नवीन आम्ही इथं उभं करतो आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की द्राक्षाची शेती, इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली. द्राक्ष वाढवली, वेदाने वाढवले, सर्व देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये इथे वेदाने जात असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मार्केट उभं करतात. मी एवढंच सांगतो की आमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पूर्ण ताकद या नवीन मार्केटला निश्चितपणाने राहील हीच खात्री या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी घेतो. जय हिंद, जय भारत.